मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला एक 2 दिवसापूर्वी जी घडलेली घटना आहे त्यावर चर्चा करायची आहे. तुम्हाला माहीतच आहे की 2 दिवसापूर्वी बीड शहरामध्ये माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य हे एका कार्यक्रमासाठी आले असता तेथे एक आपले जे महिला उमेदवार आहेत त्यांनी शिक्षक भरतीला विलंब होत आहे म्हणून काही प्रश्न विचारले होते आणि प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतरही काही त्याला उपप्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे थोडस एक त्या ज्या महिला उमेदवार आहेत ते आणि आपले माननीय शिक्षण मंत्री साहेब यांच्यामध्ये एक थोडस असं म्हणू आपण त्याला की थोडस वातावरण जे आहे ते थोडस तिथं असं तापलेल्यासारखं झालं होतं. आता त्याचं कारण असं आहे की मंत्री महोदयांनी उत्तर दिल्यानंतरही त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आले तेव्हा हे जे घटना आहे ही घडलेली आहे. तर त्याविषयी त्यांना आज काही आपले जे पत्रकार बंधू आहेत त्यांनी विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. माननीय शिक्षण मंत्री साहेब यांनी त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत असताना काय म्हटलं आहे त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे. कारण विषय असा आहे की त्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचाही प्रश्न असा आहे, साहजिक आहे की आम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. सेल्फ सर्टिफिकेशन केल्यानंतर जाहिरात यायला पाहिजे आणि जाहिरात आल्यानंतर मग विकल्पाचे जे काही ऑनलाईन फॉर्म आहे ते भरल्या जातात. परंतु सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्यासाठी ती जी काही पोर्टल आहे पवित्र पोर्टल ते विद्यार्थ्यांसाठी स्टॉप झालेलं आहे. ते पवित्र पोर्टल सध्या वर्किंग मध्ये आहे पण त्याच्यावर कुठलं काम सुरू आहे तर त्याच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था आणि ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त संस्था आहेत त्यांच्या रोस्टरचं काम चालू आहे. आणि एकदा का रोस्टरचं काम जर पूर्ण झालं की मग त्यानंतर त्याच्यावर जाहिराती यायला सुरुवात होईल आणि जाहिराती आल्यानंतरच आपल्याला विकल्पाचा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. मग आता त्याच्या म्हणजे प्रश्न विचारण्यात आले आणि त्या प्रश्न विचारताना जी काही तिथं थोडासा जो म्हणजे गोंधळ झाला त्या बाबतीत आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री साहेब यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि त्यांची भूमिका स्पष्ट करत असताना त्यांनी काय म्हटलं आहे ते आपल्याला आज बघायचं आहे. बघा त्यांनी असं म्हटलं आहे की बीड मध्ये माझी पत्रकार परिषद चालू असताना बीड मध्ये त्यांची पत्रकार परिषद होती त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे होते. तर ती पत्रकार परिषद चालू असताना शिक्षक भरतीच्या प्रक्रियेविषयी एका विद्यार्थी उमेदवाराने प्रश्न विचारला. एक जे विद्यार्थी उमेदवार आहेत एका मुलीने त्यांना प्रश्न विचारलेला आहे. ते उमेदवार आहेत शिक्षक भरतीसाठी. त्यांचं असं म्हणणं की त्यांनी मला प्रश्न विचारला. त्यावेळी उत्तर दिल्यानंतरही तो विद्यार्थी बोलत राहिला. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा जो प्रश्न जे काही उमेदवार आहेत शिक्षक भरतीचे महिला उमेदवार त्यांनी मला जो विचारलेला आहे त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं आहे. पण उत्तर दिल्यानंतरही त्यावेळी उत्तर दिल्यानंतरही तो विद्यार्थी बोलत राहिला. म्हणजे त्या ज्या महिला उमेदवार आहेत त्या बोलत राहिल्या. म्हणजेच आपण असं म्हणू त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर त्यांनी उपप्रश्न विचारले असं आपल्याला म्हणता येईल. हे शिस्तीला धरून नाही. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे उपप्रश्न जे विचारण्यात आले मला मी उत्तर दिल्यानंतरही ते उपप्रश्न जसं त्यांचं मंत्री महोदयांचं म्हणणं आहे की शिस्तीला धरून नाही. भावी शिक्षकांनी शिस्त पाळायला हवी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भावी शिक्षकांनी
शिस्त पाळायला हवी, असे वक्तव्य किंवा अशी भूमिका आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट केलेली आहे. म्हणजे तो जो त्या दिवशी जी घटना झालेली आहे, जी घटना बीड येथे झालेली आहे, एक शिक्षक महिला उमेदवार आणि आपले माननीय शिक्षण मंत्री यांच्यामध्ये शिक्षक भरतीच्या विलंबाबाबतीत, त्यावर त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की भावी शिक्षकांनी शिस्त पाळायला हवी. हे त्यांचं एक फार महत्वाचं वाक्य आहे की जर समजा तुम्ही एखादा प्रश्न विचारला आणि आम्ही त्याला उत्तर दिलं, तर मग त्याला उपप्रश्न विचारायचं काम नव्हतं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी तिथं शिस्त पाळायला हवी, अशी त्यांनी भूमिका आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट केलेली आहे. मित्र, आता असं होते की ज्या काही आपले शिक्षक उमेदवार आहेत, त्यांचंही थोडस असं झालेलं आहे की भरती जी आहे, शिक्षक भरती, ती 2000 जवळपास 12 पासून बंद आहे. आणि डीएड बीएड कॉलेज मधून निघणाऱ्यांची जी संख्या आहे, म्हणजे पास होऊन जी काही पदवी, म्हणजे ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर बीएड केलेलं आहे, कोणी HSC केलेलं आहे, त्याच्यानंतर डीएड केलेलं आहे, यांची जी संख्या आहे ती आपण एका इंग्लिश मध्ये असं म्हणतो, ती सॅच्युरेशन झालेलं आहे. कारण काय, तर भरती झालेली नाही आणि आता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण त्या भरती प्रक्रियेला विलंब लागतोय. म्हणून हे जे आपले शिक्षक बांधव उमेदवार आहेत, त्यांचा थोडस, म्हणजे आता तो साहजिक आहे, कुठं कुठं प्रश्न विचारत असताना त्यांना असं एक त्यांच्या मनातली भावना असते की हे फार लवकरात लवकर हा प्रश्न आपला सुटला पाहिजे आणि आम्हाला कुठली तरी एखादी नोकरी, म्हणजे कुठेतरी एखाद्या शाळेवर शिक्षक पदावर नियुक्ती मिळाला पाहिजे. कारण ते काय, ते सर्व क्वालिफिकेशन्स आहेत त्यांच्याकडे शैक्षणिक क्वालिफिकेशन्स आहे, व्यावसायिक क्वालिफिकेशन्स आहे, त्याच्यानंतर ते टॅक्सचे त्यांच्याकडे गुणवत्ता पण आहे. मग आता एवढं सगळं शैक्षणिक क्वालिफिकेशन्स असताना त्यांना नोकरी मिळावी हे साहजिकच त्यांची भावना आहे. परंतु साहेबांचं असं म्हणणं आहे की काही प्रश्न आपण विचारत असताना जे काही आपले भावी शिक्षक आहेत, यांनी थोडं शिस्तीचं पालन केलं पाहिजे, ही आदरणीय शिक्षण मंत्री साहेबांची भूमिका आहे. आणि ही भूमिका आपल्या समोर चर्चेला घेणं फार महत्वाचं आहे. कारण मी अगोदर पण आपल्याला सांगितलं होतं की शिक्षकी पेशा असा आहे की शिक्षकाकडे पूर्ण समाज, विद्यार्थी, सर्वांचा एक पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कारण आपल्याला बाकीच्या सारखं म्हणजे असं वागता येत नाही. आपल्याला काहीतरी समाजामध्ये किंवा कुठं बोलत असताना काही आचारसंहिता आहेत मित्र. भविष्यातही आपल्याला जर शिक्षकपदी आपण नियुक्त झालो तर या आचारसंहितेचं आपल्याला पालन करावंच लागते. कारण आम्ही या प्रक्रियेमधून गेलेलो आहोत. म्हणून माझी आपल्याला एक कडकडीची विनंती राहील की आपल्याला जे काही आपल्या म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक पदासाठी जी काही आचारसंहिता घालून दिलेली आहे, त्या आचारसंहितेचं पालन करावंच लागणार आहे. तर हा आपला एक आजच्या चर्चेचा एक भाग होता. ही चर्चा मी आपणा सोबत केलेली आहे. मला असं अपेक्षित आहे की ही चर्चा तुम्हाला आवडली असेल, आणि आवडली असेल तर या माझ्या व्हिडिओला आपण जरूर लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.